तुम्हाला 3 षटक कव्हर करायचे आहेत. करिश मात्र याची आपण नोंद घ्यायची आहे. राईट नंबर टू विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. एसएनच्या मागे खेळाडू पुढे सरकला. आशिषला आता मैदान सोडावं लागेल. फर्नस बाग करण पाटील आता दाखल झालाय. आशिष पाटीलला मैदान सोडले जरूर. राहुल मात्रे आणि आशिष पाटील अशी जोडी आपण पाहिली, परंतु आता आशिष बाद झालाय. नवीन खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती करण पाटील या मॅचमध्ये दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. त्यामुळे आता या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय आणि संकटमोचक कामगिरी त्याला या मॅचमध्ये करायची आहे. गुरदास जोधवा सफल झाले. क्रॉस बॅटने फटका घेतलाय. फाईन लेगला क्लिअर केलाय. बॉल चाललाय दुसऱ्या डब्यावरती बाउंड लाईनच्या बाहेर. दन 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 करत चौकार. वरती जोडले गेला करिश. राईट नंबर टू विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न, अनोख्या स्टाईलने फटका खेचायचा होता, नाही जमलं. दरम्यान एक चेकी सिंगल. धाव फलकावरती जोडली गेली. नाराज आहेत करिश मात्रेला तुम्ही पाहताय, कारण ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना, तशी साथ आता इथे मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी होती, परंतु यष्ट्याच्या मागून मेमणेन खेळाडू पोहोचला, परंतु कॅच ड्रॉप झाली. नोमास लँड जोरमध्ये चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान तुम्ही पाहता धावफलक एका धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल. अभिषदादा गडगे या मागचा आनंद घेतात. केतन शेट्टे त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं केतन भोईर. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेळला. बॉल चालला व्ही शेप मध्ये, दन दन करत बाउंड लाईनच्या बाहेर. राहुल मात्रेचा पहिला बार चौकार. फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. इथे देखील अजून एक चांगला फटका बार मिळेल. यावेळेस देखील स्लॉक सिपचा वापर करण्यात जरूर आला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला स्क्वेअर लेगला. दरम्यान एक चेकी सिंगल धावफलकावरती जोडली जातीये आणि आता त्या सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मागील 5 मध्ये देखील 65 धावांचा टार्गेटचा पाठलाग करायचं होतं. अशीच काही सुरुवात राहुल मात्रेने केली, परंतु 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकत असताना सिद्धेश पाटीलला पण पाहिलं का बॅटिंग सिद्धेशने केली मागील डावामध्ये. अशाच प्रकारचा क्रिकेट नेहमीच टीम हायवे दिवा खेळत असते. ज्या प्रकारे समोरचा संघ असतो त्याच प्रकारची तुम्हाला सलामी जोडी हायवे दिवा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ज्या प्रकारचा समोरचा संघ असतो त्याच प्रकारे मैदानामध्ये त्यांची गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज देखील तेच चित्र आपण पाहिलं. मागील 5 मध्ये आपण पाहिलं असाल तर राहुल मात्रे आणि समृद्ध ही जोडी आपण पाहिली होती, परंतु या मॅचमध्ये राहुलच्या जोडीला आशिष पाटीलला आपण पाहिले, परंतु आता नेट नंबर 3 वरती दाखल झालाय मात्र चारमध्ये करण पाटीलला तुम्ही पाहता. चांगली बॅटिंग त्यानं देखील या मॅचमध्ये केली आहे. चला सराव बंद करा, लगेच खेळायला सुरुवात करा. करिश मात्रे विरोधात राहुल मात्रे अशीच फाईट बनावी लागेल. आज टीमचं मास्टर माइंड खेळाडू अजय भोईर फ्रॉम हावे दिबा आज टीममध्ये नाही आहेत. त्यानंतर आर्यन भोईर जो चांगला गोलंदाज आहे तो देखील आज टीममध्ये नाही आहे, परंतु तर देखील पहिला सामना जिंकला टीम हायवे दिबा संघानं. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर दक्षिता 11चे पुरस्कर्ते संतोषजी भोईर या मागचा आनंद घेतात. आमचे राजेजी हजारे ते देखील लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि त्यांच्याकडे देखील हायवे दिवा टीमला बेस्ट ऑफ लक आलाय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण त्यांच्याच माध्यमातून हायवे दिबा संघ आज इथे मात्र बांधण्यात आला.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सेफ फटका खेळता जरूर, एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतो, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगाने या 2 धाबा इथे एक पडल्या गेल्या आणि पंचांनी पुन्हा एकदा घेतला रिव्ह्यू. तुषार जोशी याला तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरा तो घेऊन दाखल झाला. तिसरे पंच आमचे लाल्या सर जोडले गेलेत. साऱ्या गोष्टी आता ते चेक करतील. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग केली आहे का की बॅट हव्यामध्ये आहे, या साऱ्या गोष्टी चेक केल्यानंतर एक चांगला निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in प्रथमेश परब आता चेक करतात नक्की घडलंय का. एसच्या नंबरती डायरेक्ट बॉल आदळलाय की इथे मात्र चेंडू गॅदर करत असताना स्टंपला लावण्यात आलं. या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये इथे मात्र बॅट ग्राउंडिंग केली, 2 धाबा इथे मिळतील. राहुलच्या बॅटमधून या 2 धाबा आल्या जरूर. या स्पर्धेचे शिल्पकार प्रज्वलजी खडकबान, अफाट मेहनत त्यांची तुम्हाला पार मिळते. आज 4थ्या दिवसामध्ये मी म्हणेन स्पर्धा त्यांनी भरवून जरूर आणली, परंतु सक्सेस देखील ते करतात कारण त्याची मेहनत. सकाळी 6 वाजता ते या मैदानावरती दाखल होतात. त्यांच्या साथीनं केदार कांबरी, चिराग भगत, स्वप्नील भगत हेही त्यांच्यासोबत जोडले जातात. इथे फटका चांगला, धाबा चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर राहुल म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. त्यांनी सायकल या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे, त्यांचे आम्ही आभार मानतो. गणेशजी बेरे साहेब, तुमच्या सायकल आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमचे आभार. सिद्धेश जातोय नवीन खेळाडू मैदानामध्ये, सिद्धेश पाटील. मागील बाजचा मार्द बाज खेळाडू आता दाखल झाला. या बाजमध्ये कशा प्रकारचे तो कामगिरी करतोय, 4 षटकार मागील मॅचमध्ये आपण सलग पाहिले अर्जुन बांगरच्या विरोधात, परंतु आता इथे मात्र षटक क्रमांक दुसरे घेऊन जोशी, तुषार जोशी हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करत होते, नकार दिलाय. कल्पेशजी बघत आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. मुकेश दादा उबाळे आपली वाट पाहतात, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं. एक सिंगल धाव, धावफलकावरती जोडी जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत टीमची टोटल स्कोर कार्डवरती 14 धाबा. एक पर्यंत बाद झालाय, 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. इथे लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे बळतात, इशारा करतात व्हाईट बॉलचा. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भादबड विरोधात हायवे दिबा अशी मॅच जरूर तुम्हाला पार मिळेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 94 धाबा याच भादबड संघाने कुठल्या होत्या, त्यामुळे आता या मॅचमध्ये देखील इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 50 पर्यंत तरी मजल मारावी लागेल टीम हायवे दिबा. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका पोचलाय की काय, खेळाडू उपस्थित, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल तिथे टिपलाय. अखेर करण पाटीलला परतावे लागेल माघारी. बाद.
बॅटर आता दाखल झाला या मॅचमध्ये. समृद्धला तुम्ही पाहता जो मैदानावरती दाखल होतोय. एकामागे एक फलंदाज बाद जरूर झाले. जवळजवळ 5व्या क्रमांकावरती आता समृद्ध म्हात्रे तुम्हाला मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल. कशा प्रकारची बॅटिंग तो करतो या मॅचमध्ये आता हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेहमीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट टीम हॅबी दिवस खेळत असतो. समालोचक ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजक होते महेशजी धुळे. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जिंकला होता टीम हायवे दिवा संघाने. त्या संघाचे पुरस्कर्ते देखील महेश धुळेच होते. आणि तिथे मी म्हणेन समृद्ध हा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये 12th मॅन होता. 12th मॅन नाही तर 13वा खेळाडू होता. परंतु आज तोच खेळाडू तुम्हाला इनमध्ये पाहायला मिळतोय कारण संघ समोर भातबड आहे. म्हणजे गणित तुम्हाला पाहायला मिळेल. मी मागशी देखील म्हटलं होतं की हायवे दिवा संघ म्हटला तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते नेहमीच खेळतात. समोर कोणता संघ आहे त्या प्रमाणे मैदानाच्या खेळाडू ते घेत असतात. कधी डावकुऱ्या हाताच्या बॅट्समनची गरज आहे, कधी उजव्या हाताच्या बॅट्समनची गरज आहे. त्यामुळे आपण पाहतोय सातत्याने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता टीम हायवे दिवाचा पार मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला बाळातरे सारखा एक जुना जाणता खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो ज्याने मागील मॅचमध्ये करेश बाद झाला. परंतु बाळातरे नावाचं वादळ मैदानाच्या घोंगावलं होतं. हे देखील विसरून चालणार नाही. तुषार जोशीला तुम्ही पाहता आतापर्यंत गोलंदाजी त्याने चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा जरूर आपण पाहिलं. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न तुषार जोशीने केला. या मॅचमध्ये गोरदा सज्ज होतात. इथे मात्र लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. अडबा बॅटने खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना गणेशजी बेरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये मी म्हणेन बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी त्यांनी सायकल आम्हाला दिली, स्पोर्ट्स सायकल. त्यांच्याही शुभेच्छा आता या स्पर्धेला येत असताना आणि ते स्वतः देखील आता जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. षटक क्रमांक दुसरा आता समाप्त झालाय. 2 षटकांच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोअर कार्डवरती आतापर्यंत 16 धाबा. फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या तुषार जोशीनं. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च करत असताना उद्या खरं तर स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये जे आपण एक्स्ट्रा हाफमधून संघ खेळवलेत एक सामना त्यांचा झाला. त्यांच्या मॅचेस पुन्हा पहिल्या कव्हर होतील. तदनंतर जे संघ सुपर 5 मध्ये आलेत त्यांच्या मॅचेस होणार आहेत याची पण नोंद घ्यायची. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. झालाय मालवकरच्या पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकलाय समृद्ध म्हात्रेच्या बॅटमधून. इथे देखील फटका फसलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. एक चिकी सिंगल धाव जोडली गेली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा भरपूर वेगाने इथे मात्र एकवटा जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 24 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 4 षटकाची बाद. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहता आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं जिथे धावा आल्या 5 आणि आता या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा वसूल करतोय समृद्ध म्हात्रे. 4 षटकांची ही देखील मॅच. त्यामुळे आतापर्यंत मैदानात दोन्ही संघ 50-50 बॅलन्स पाहायला मिळतील. कारण 2 ओव्हर नंतर आपण पाहतो खरं तर 2 चेंडू देखील संपन्न झालेत. 24 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटम पार्टच्या मधनं भन्नाट वेग. तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या तमादा. डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल हरेश मालवकरला तुम्ही पाहताय जो गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. 1 बॉलवरती सिक्सरला, 1 बॉलवरती दुहेरी धाव आली आणि आता पूर्णपणे कमबॅक करत असताना डॉट बॉल. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. सरक तुम्ही पाहता आता दुसरा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडंसं बोट इथे मात्र फिंगर रोल करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र हलकंसं बळत घेऊन निघून जातोय.
यस्ती रक्षकाच्या हातामध्ये सलग 2 बॉल आता बीट केलंय बॅट्समन समृद्धला. राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. हा फटका फोसलाय का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं फिल्डर के मस्त से दस्तक देती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. 2 षटकार समृद्धच्या बारपद आपण पाहिले. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 30 धावा जोडल्या गेल्या. रेव्हन्यू रिदम मध्ये काहीसा अडथळा. आता तुम्हाला बार मेल अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. खरं तर हरेश मालावकर हा गोलंदाज तुम्ही पाहता त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. एक दुहेरी तर 2 वेळा 2 षटकार 14 धावा आतापर्यंत वसूल केल्या समृद्ध मात्रेच्या बॅटमधून. इथे देखील अनुभव बाटने खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याला संधी नाहीये. त्याच्या डोक्यावरनं टाटा बाय करत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तब्बल 3 षटकार त्यानंतर 2 बॉल डॉट त्यानंतर एक दुहेरी तुम्ही पाहिलं. खरं तर धावफलक वेगाने पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. येस मुकेश दादा उबाळे यांच्याकडून पूर्ण कॉमेंट्री बॉक्सला आपण पाहतोय जबरजबर आता थंड पेय त्यांनी मात्र पोहोचवलंय. त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू कारण त्याचा आज वाढदिवस आहे. वर्षातील खास दिवस मुकेश दादा उबाळे यांचा वाढदिवस. 18 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये तुम्ही पाहता चांगली बॅटिंग आतापर्यंत समृद्ध मात्रेने केली आहे. या मॅच मध्ये यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय टीम हायवे दिवा संघाच्या कॅप्टननं आणि त्यामुळेच की काय तुम्ही पाहता आतापर्यंत कडक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती बाळा येतात. बाळा तरे. षटक क्रमांक 14. हा ट्रॅकर बॉल पहिला बॉल वरती केले. बाळा तरेचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. सिक्सर. महेश जिदुळे सर ऑन फायर नाव कारण त्यांनी आता हायवे दिवा टीमला सांगितलं की जेवढ्या मॅचेस बदलापूर पश्चिमला होतील बदलापूर पूर्वेला जेवढ्या टुर्नामेंट होतील त्या टुर्नामेंटमध्ये A1 जोडी आयोजित संघ हायवे दिवा खेळणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. इथे देखील विकेट मिड विकेटला टायमिंगच्या उदारावरती बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर मिळते 6 धावा. सिक्सर. व्हायला हरकत नाही आहे. मागील मॅच मध्ये देखील 4 बॉल 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. 8 बॉल मध्ये 32 धावांची इनिंग त्याने साकारली आणि आता देखील तुम्ही पाहताय या मॅच मध्ये देखील सलग 2 सिक्सर. तिसरा तो देखील चालला. डिबेको स्कोर
बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. साहेब यांचं गुणगान गाणार हे संगीत होतं. गोंधळ सज्ज होतोय. इथे देखील चौथा देखील मारण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा सुटक्याचा मोकळा निश्वास सोडला असेल बाळा तरेनं. परंतु दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला अशीच बॅटिंग पाहायला मिळेल. कारण लक्षात असू द्या वाला भादबड भावेश करेश मात्रे आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल बाळा तरे. असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळतील. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. बोट बिकोडली. फिंगर रोल केली. माहिती होतं बाळाला इथे आपण जर पाहिलं तर वेगाचं प्रत्युत्तर वेगाने मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आता थांबवायचं आहे. त्यामुळे गतीमध्ये मिश्रण केलं. धावफलक तुम्ही पाहता 54 धावा आणि आता हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. दरम्यान धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 60 धावा आणि आता 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. संघाने जबरदस्त बॅटिंग केली आहे. 60 धाबा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला भादवड 11 भादवड हा संघ मैदानामध्ये आता दाखल झालाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. करेश मात्रे द वॉल ऑफ भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला बाळा तरे सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत दर्जेदार खेळ याही संघाचा आपण पाहिलेला आहे बदलापूर नगरीमध्ये. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांना बदलापूरचं अनुकूल वातावरण आहे आणि या अनुकूल वातावरणामध्ये आता एक चांगली फाईट प्रेक्षकांच्या भेटीला येते.
सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर गाव चषक, बदलापूर गावाच्या अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 1,00,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक धनराशी असणार आहे. मैत्री ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे गणेश राजाराम भेरे यांचे स्वागत आपण करू आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंगला करिश मात्रे, 10 सेकंडला बाला तरे. आघाडीचा गोलंदाज तितका दर्जेदार पाहायला मिळेल नंदू पाटील. दोन्ही संघांना वी शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल लेगलास करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते क्लीन बोल्ड होत आहेत फलंदाज. अगदी आपण पाहतो या ठिकाणी पहिला धक्का लागलाय करिश बात्रेच्या स्वरूपात. अपील की लेग फॉर विकेट आहे, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झालेले आहेत. पहिलाच क्लीन पूल नंदू पाटील यांनी घेतलेला आपण पाहिलेला आहे. करिश मात्रे सारखी मोठी विकेट, गोल्डन डकची शिकार आणि आता पूर्णपणे कमबॅक करत असताना टीम दक्षिता 11 एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या मॅचमध्ये आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय, स्वर्गीय सुनील दादा भगत यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रथमेश दादा भगत यांच्या वतीनं ठाणे जिल्हा सचिव शिवसेना, तसेच या स्पर्धेची मालिकावीराची बाईक श्री गणेश मोटर्स यांच्या वतीनं ती स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. अनिकेत गवाळे आणि दीपेंद्र गवाळे यांचेही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. दानशूर दाते आणि या दानशूर दात्याने सडळ हाताने केलेली ही मदत आहे. सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. नंदू पाटील मॅन्डेटरी पापपेचं षटक हाताळत असताना हो यावेळेस ऑनसाइडला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. पुढे सरसावले, जजमेंट चांगले. फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम भादवड 11 भादवड संघाला. फलंदाज बाद, 1 more विकेट डाऊन. खरवईच्या मैदानावरती म्हणजे बदलापूर पूर्वेला पाहिला होता, कदाचित त्याची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. परंतु भादवड संघ देखील कमी नाही आहे. एका बाजूला बाळा तरेसारखं वादळ मैदानावरती गोंगावणं बाकी आहे. काय बॅटिंग केली आहे पहिल्या मॅच मध्ये, तो बाळा तरे अजूनही शांत आहे. स्ट्राईक त्याला मिळाली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये करिश मात्रे बाद झाल्यानंतर मिलिंद मात्रे स्वस्तामध्ये माघारी परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला मुकेश मतेला आपण पाहतोय. एक मुकेश उबाळे आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईंट आहेत, बड्डे बॉय. परंतु मुकेश मते भादवड टीमचे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत. 2 विकेट या ठिकाणी प्रस्थापित केल्यात नंदू पाटील याने. ऑन हॅट्रिक बॉल मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त बॅटिंग मध्ये धमाल आपण पाहिली आहे हायवे दिवे टीमच्या वतीनं. आता गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळते. ऑन ड्राईव्ह करत असताना स्कोर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे तू मय पाहायला मिळते. धाव नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. पंच हे सांगतात 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आणखीन 3 चेंडू शेष असतील. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. प्रज्वल कडकबान यांना तुम्ही पाहतात. मुख्य आयोजकाच्या भूमिकेत केदार कांबरी, स्वप्नील भगत, चिराग भगत यांच्या वतीनं साकारण्यात आलेली भव्य आणि दिव्य डे स्पर्धा आपण पाहतोय.
आखो टप्पाचा बॉल गिरकी लगावून ठोकलेला आपण पाहतोय. हा बिग हिट पहिला वार टीम भादवड संघासाठी आपण पाहतोय. बलतील या धावा 6 ठोकलाय षटकार. कृष्ण माहिती है मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश भी ना करे हे साफ गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त प्रयत्न त्यांना करावे लागतील आणि तो प्रयत्न आता मात्र चालू झालेला आहे. षटकार आलाय. धावा संख्येला गती देण्याचा प्रयत्न आहे. हो आणखीन एक और पिच बॉल त्याला सुद्धा पाठवले. वाईड इज लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या बाहेर आपण पाहतोय. आणखीन एक धमाका पाहायला मिळेल. सेकंड इन रो दुसरा षटकार. नंदू पाटील यांच्यावरती आक्रमण झालंय. सुरुवातीचे 3 चेंडू नंदू पाटील यांच्या नावावरती राहिले, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे 3 बॉल मुकेश मतेने मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. बॉल सीमा पार आलेला सनसनी चौकार. सातत्याने संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेत असतात. कुठे काही कमी तर नाही ना याची दक्षता संपूर्ण काळजी घेणारे आमचे चिराग भगत यांना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धाव फलकामध्ये 16 धावा, जिथे 2 विकेट गमावलेत. 61 धावांचं आव्हान असताना प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 15.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती चेस करायची आहे. आणि आता मात्र या मॅच मध्ये आस्किंग रन रेट आपण जर पाहिला तर 15.25 होता आणि 16 धावा फलकामध्ये आपण पाहतो. कुठेतरी भादवड संघ सुद्धा मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि आता विजयासाठी 45 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीने आता धावा चेस करायच्यात. प्रति षटकामागे गोलंदाज सज्ज होतात. समोरच्या इनिंगकडून षटक क्रमांक 2 मध्ये हर्ष, ज्या हर्ष भोईने मात्र मागच्या मॅच मध्ये 2 षटक हाताळले. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि आता त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सेकंड ओव्हरची देण्यात आलेली आहे. गोलंदाज सज्ज हो लेफ्ट आर्म सीमर आहेत. लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडासा टेक ऑफ झाला हलकासा. अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलं तोपर्यंत डॉट बॉल. नरेश यशवंतराव सुद्धा या मॅच आनंद घेतात. बदलापूरची आणखीन एक एवन जोडी दिनेश यशवंतराव, नरेश यशवंतराव. आणि या ठिकाणी आपण पाहतो भावाळे बी संघाचे पुरस करतात. पहिला चेंडू डॉट आला. ऑन साइडला लॉंग ऑनला आपण पाहतोय फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधोमध हा मॅप लावला होता. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील भादवड टीमला 4. बंधू प्रतीक दादा पिसेकर अफाट मेहनत आणि आज कुठेतरी वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहतोय एवढी मोठी उपलब्धी आज ए बन जोडीने केलेली आहे. प्रतीक दादा, मयूर दादा, हॅट्स ऑफ आपल्या कामगिरीला सुद्धा. स्वर्गीय जगन्नाथ पांडुरंग पिसेकर आणि स्वर्गीय ज्योती जगन्नाथ पिसेकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय या ठिकाणी क्लीन बोल्ड झालाय. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाज त्रिफलला चित होत असताना धक्का तिसरा लागलाय भादवड 11 भादवड टीमला.
कडे पाहिलं जातं फार कमी वेळेमध्ये फार कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्याने गरुडचे भरारी घेतलेली आहे आणि अगदी आपण पाहतोय एक वैभवशाली क्रीडांगणाचे ते मालक सुद्धा आहेत। एवढी जागा अबाधित ठेवणं सध्याच्या युगात फार कठीण आहे आणि अगदी आपण पाहिलं तर हे क्रीडांगण या ठिकाणी सुखरूपरित्या मेंटेन करणं ही देखील तितकीच फार मोठी जबाबदारी असते। प्रतीकदादा पिसेकर ते मात्र पेलवत असतात। षटक क्रमांक 2 मध्ये एक चौकार पाहायला मिळाला गोलंदाज हर्ष भोईरच्या विरोधात आणि तदनंतर घेतलेली विकेट सफलता अर्जित केली आहे। गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस शॉर्ट ऑफ प्लेन बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि आणखीन एक धमाका पाहायला मिळालाय भादवड टीम साठी आलेला उत्तुंग दर्जेदार षटकार। ते पहिलाच वार पाहायला मिळाला धमाकेदार षटकार होता। संघाची टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावा 26 61 धावांची गरज आहे 61 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स। आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे क्षेत्ररक्षक जज करतायत लॉंग ऑनला टिपली जाईल सुंदर जाईल फलंदाज होईल फेल 1 मोर विकेट डाऊन चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा झालाय बाद भादवड टीमला लागणारा आणखीन एक 440 बॅटचा धक्का फलंदाज बाद। बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये शेवटचा चेंडू अत्यंत निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज हर्ष भोईरचा दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आणि दोन्ही संघ दिग्गज संघ म्हणून ख्याती त्या दोन्ही संघांची आज बदलापूरच्या या नगरीमध्ये आपण पाहतो एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत। अगदी आपण पाहतो भावाळी बी संघ सुद्धा भिवंडी तालुक्यातील आहे 3 संघ शेवटला तुम्हाला पाहायला मिळतील परंतु कोणता तरी एकच संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होईल पाहावं लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळेल। थोडंसं सामना स्पीडअप करायचं 13 बॉल 35 ची गरज मोठा फटका खेळायचा होता यावेळेस आपण पाहतो वाईड लॉंग ऑफला आणखीन एक फटका फसला झेल ड्रॉप आणि ते मिस्टेक पाहायला मिळाले कॅचेस बिन द मॅचेस आपण म्हणत असतो आणि आता हा झेल ड्रॉप झालेला आहे। इथे मात्र अगदी समीकरण पाहायला मिळेल येणारे 12 बॉल 34 धावांची गरज। शेवटच्या बॉलमध्ये एकही धाव या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आहे म्हणजे समीकरण 12 बॉल आणि आता 35 धावांचं हे अबाधित राहील कारण असं वाटत होतं की एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आली परंतु आमच्या
ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की एकही धाव शेवटच्या बॉलवरती आली नाहीये. 12 बॉल 35 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आहे. अगदी आपण पाहतो करेश मात्रे काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता 12 बॉल 35 धावांची गरज आहे आणि आता गोलंदाज पियुष मात्रे. पहिला बॉल बॅटची आतली कडा मागे चाललाय बॉल जस्ट त्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल मागचा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. सलग आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला असता तर सामन्यामध्ये पुनश्च एकदा बॅलन्स राहू शकले असते भादवे टीम. आणि आता सलग 2 चेंडू डॉट आपण पाहिलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथापती पियुष मात्रे. यावेळेस फटका चांगला वोड शॉट खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला लॉंग गॉफला बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार एकसष्ट धावांचा पाठलाग करायचे. 12 बॉल 35 धावांची गरज आहे. मैदानाला आता जणू काय आग लागली आहे असंच म्हणावं लागेल. षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट आल्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज पियुष मात्रेवरती हल्ला बोल. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बॅट्समन मुकेश मतेला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. बाद झालेला थोडस नाराज असेल. मॅच खेचून आणण्याची क्षमता मुकेश मतेकडे होते. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 7 च्या पोझिशनला भूषण मात्रे. चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 29 धावांची गरज आहे. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅक होती. चला सामना स्पीडअप करायचा. ऑफिशियल पंचांना विनंती आहे हायवे दिवे टीम आपण सुद्धा जास्त वेळ घेता लक्षात असू द्या. ऑन साइडला आणखीन एक बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना भादवड संघाचे फलंदाज ठोकलाय. आणखीन एक बिग हिट धमाकेदार षटकार. मधून सुद्धा पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. थांबायला तयार नाहीये भादवड 11 भादवड संघ देखील. ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हायवे दिवे संघाने बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंग टी फॉर टॅट जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ईट का जवाब पत्थर से का बॅटिंग करता प्रत्येक जण जेव्हा न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय तो षटकाराने आगाज करतोय. 8 बॉल 23 धावांची गरज आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं हे सांगत असताना टीम भादवड संघ. गोलंदाज आपण पाहतो पियुष तयार. षटक क्रमांक 3 मध्ये रेनबो क्लब एंड कडून इशारा घ्या. आणखीन एक आडव्या बॅटने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले. सामना सोपा करण्यासाठी आपण पाहतो हे 2 निर्णायक षटकार आले. बॅटिंग करत असताना भूषण मात्रेच्या बॅटमधून सखणी नरो दुसरा षटकार.
मध्ये अद्यापर्यंत 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज पियुष म्हात्रेने. एक विकेट संपादित जरूर केली आहे भूषण मतीची, परंतु 18 धावा सुद्धा खर्च केल्यात, हे विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल या मॅचचा निर्णायक ठरू शकेल. आणखीन एक मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज. फलंदाज होईल बाद, झेल बादच्या रूपानं आणखीन एक धक्का लागेल. भूषण म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. मध्ये आपण पाहतोय, परंतु ग्राउंड वेगळे, ठिकाण वेगळे. आणि आता या बदलापूर नगरीमध्ये चालू असलेला हा दर्जेदार हाय व्होल्टेज ड्रामा, एका बाजूला टीम दक्षिता 11 आई एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे, तर दुसऱ्या बाजूला टीम भादवड 11 भादवड. या दोन टीम मध्ये चालू असलेला जबरदस्त संघर्ष म्हटलं जाताना आजचा स्ट्रगल, उद्याचं गुगल. 6 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता शेवटच्या अंतिम षटकामध्ये. समृद्ध स्ट्रायकिंगला बासमन आपण पाहतोय, निकित जोशी. अबोल तरी स्ट्रायकिंगला आहेत निकित जोशी. नॉन स्ट्रायकिंगला आहेत यावेळेस आपण पाहतोय. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. स्कोर ऑफ द विकेट, चेंडूला वळवलं, एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही आहे. एकच धाबेपती समाधान व्यक्त करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. या सरमण आपण पाहतोय 6 बॉल 17 धावांची गरज होती. 17चा खतरा ही टांगती तलवार कोणत्या संघावरती हे पाहणं गरजेचं आहे. टीम भादवड की टीम हायवे दिवे. 5 बॉल 16 धावांची गरज. समृद्ध तयार. हो, लाईन चांगली आहे राऊंड विकेटने. अप्रतिम बॉल फुल अर्लिंगचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅडच्या मधोमधा चेंडू चाललाय अस्ति रक्षकाकडे. डॉट बॉल. येणारे 4 बॉल शिल्लक असतील आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज आहे. एका 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम भादवड 11 भादवड संघ. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. पंच सांगतात लाईन थोडीशी मिस केली आहे. लेग बाईज एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. 61 धावांची गरज असताना 46 वरती पोहोचलाय भादवडा संघ. चेंडू शिल्लक 3. विजयासाठी 15 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य असणार आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात आणि शेवटच्या क्षणाला पूर्णपणे स्वतःला स्टेज करत असताना काय फिल्डिंग दाखवली आहे. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट. पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी घेऊ इच्छितात, कदाचित मदत घेऊ इच्छितात आणि आपण पाहणार आहोत टेक्निकल रूम मध्ये DRS रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहिलं जाईल, चेक केलं जाईल एक्झॅक्टली फिल्डर कोणत्या ठिकाणी उभा आहे. अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने तर चेंडू चाललाय, परंतु काय फिल्डिंग एफर्ट आहे. शेवटच्या मोमेंटला पाहिलं जाईल आणि सेफ असतील. पंच धावा सिंगल डबल एक पण नाही. डॉट बॉल आला आणि आता पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे ती टीम हायवे दिवे या संघाने. फुल टॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार जाईल, परंतु या षटकाराचा फायदा होणार नाहीये. परंतु पंच DRS बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ऑन फील्ड अंपायर डिसिजन आहे
फायर डिलिव्हरी, परंतु इथे DRS तिसरे पंच आमचे जॉईंट असतील प्रशांत सूर्यराव. चेक केलं जाईल, षटकार तर जरूर आलाय. तिसरे पंच आमचे प्रशांत सूर्यराव. फायर डिलिव्हरी, धाबा फक्त मिळतील 6, एक बॉल शिल्लक आहे आणि या मॅचची औपचारिकता. या दरम्यान हा सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि कदाचित आपण पाहतोय अवघ्या 3 धावांनी हा सामना गमावा लागलाय तो भादवड 11 भादवड संघाला. आणि जर कदाचित त्या धावा धावून आल्या असत्या तर कुठेतरी हा सामना तुम्हाला क्लोज पाहायला मिळाला असता. परंतु हार्ड लक टीम भादवड विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दक्षिता 11 आई एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघ ठरतोय या मॅचचा विजेता संघ. विजेता टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 25 धावांची इनिंग साकारली आहे तो सिद्धेश पाटील ठरतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच. सुनीलजी कांबरे यांना विनंती राहील की आपल्या शोभास आपण द्यायचं मॅन ऑफ द मॅच. आणि बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण द्यायचे सिद्धेश पाटीलला मॅन ऑफ द मॅच. चला भावाले बी त्या कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस सुद्धा लगेच संपन्न करू कारण आता 3 षटकांचे मॅच असणार आहे. जास्त वेळ घेतला जाणार नाहीये. लक्षात असू द्या दोन्ही टीम हायवे दिवे वर्सेस भावाले मॅन ऑफ द मॅच.